नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हाडा भरती 2021 ज्युनियर इंजिनियर सिव्हिल टेक्निकल या विषयाच्या अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वेइंग या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्न. तर चला सुरुवात करूया. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, द क्रॉस हेअर्स इन द सर्वेइंग टेलिस्कोप आर प्लेस्ड. ऑप्शन्स आहेत, vertical circle is to its right and bubble of the telescope is down. Vertical circle is its right and the bubble of the telescope is up. Vertical circle is to its left and the bubble of the telescope is down. And the last option is vertical circle is to its left and the bubble of the telescope is up. तर मित्रांनो, या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, vertical circle is to its right and the bubble of the telescope is down. पुढचा प्रश्न आहे, for which of the following permanent adjustments of the theodolite the Spire test is used. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, adjustment of plate levels, adjustment of line of the sight, adjustment of horizontal axis, adjustment of altitude bubble and vertical index frame. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ॲडजस्टमेंट ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सिस. पुढचा प्रश्न आहे, द ॲडजस्टमेंट ऑफ हॉरिझॉन्टल क्रॉस एअर रिक्वायर्ड पर्टिक्युलरली वेन द इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर. ऑप्शन्स आहेत, लेवलिंग, प्रोलॉंगिंग अ स्ट्रेट लाईन, मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल्स आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लेवलिंग. द ॲडजस्टमेंट ऑफ हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर इज रिक्वायर्ड पर्टिक्युलरली व्हेन द इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर लेवलिंग. पुढचा प्रश्न आहे, द नीडल ऑफ मॅग्नेटिक कंपास इज जनरली सपोर्टेड ऑन. ऑप्शन्स आहेत, बॉल बिअरिंग, बुश बिअरिंग, नीडल बिअरिंग, जेवेल बिअरिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नीडल बिअरिंग. द नीडल ऑफ मॅग्नेटिक कंपास इज जनरली सपोर्टेड ऑन नीडल बिअरिंग. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोग्राफिक सर्वे डील्स विथ द मॅपिंग ऑफ. ऑप्शन्स आहेत, लार्ज वॉटर बॉडीज, रेनफॉल डेटा, वेव्ह मूवमेंट, नन ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लार्ज वॉटर बॉडीज. हायड्रोग्राफिक सर्वेज डील्स विथ द मॅपिंग ऑफ लार्ज वॉटर बॉडीज. पुढचा प्रश्न आहे, इफ n इज द नंबर ऑफ साइड्स देन द टोटल सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ क्लोज्ड ट्रॅव्हर्स शुड बी. ऑप्शन्स आहेत, n+2, 2n-4, 2n+4, 4n-2. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, 2n+4. If n is the number of sides, then the sum of exterior angles of closed traverse should be 2n+4. पुढचा प्रश्न आहे, the box of prismatic compass is made up of. ऑप्शन्स आहेत, स्टील, ब्रास, आयर्न, ॲल्युमिनियम. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ब्रास. The box of prismatic compass is made of brass. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग एरर्स इज नॉट एलिमिनेटेड बाय द मेथड ऑफ रिपिटेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट. ऑप्शन्स आहेत, एरर ड्यू टू इसेंट्रिसिटी ऑफ व्हर्नियर्स, एरर्स ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशन सिग्नल्स, एरर्स ड्यू टू रॉंग ॲडजस्टमेंट ऑफ लाईन ऑफ कॉलिमेशन अँड ट्रोनियन ॲक्सिस, एरर ड्यू टू इनॲक्युरेट ग्रॅज्युएशन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, एरर ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशन सिग्नल्स. पुढचा प्रश्न आहे, साईज ऑफ थिओडोलाइट इज स्पेसिफाईड बाय. ऑप्शन्स आहेत, द लेंथ ऑफ टेलिस्कोप, द डायमीटर ऑफ व्हर्टिकल सर्कल, द डायमीटर ऑफ लोअर प्लेट, द डायमीटर ऑफ अप्पर प्लेट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, द डायमीटर ऑफ लोअर प्लेट. साईज ऑफ द थिओडोलाइट इज स्पेसिफाईड बाय द डायमीटर ऑफ लोअर प्लेट. पुढचा प्रश्न आहे, द एरर ड्यू टू इसेंट्रिसिटी ऑफ इनर अँड आउटर ॲक्सेस कॅन बी एलिमिनेटेड बाय. ऑप्शन्स आहेत, reading both verniers and taking the mean of two,
taking both phase observations and taking the mean of two, double sighting, taking mean of several readings distributed over different portions of the graduated scale. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, रीडिंग बोथ वर्नियर्स अँड टेकिंग द मीन ऑफ द टू. The error due to eccentricity of inner and outer axis can be eliminated by reading both verniers and taking the mean of the two. पुढचा प्रश्न आहे, in the double application of principle of reversion apparent error is, options आहेत equal to true error, half the true error, 2 times the true error, 4 times the true error. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 4 times the true error. In the double application of the principle of reversion, the apparent error is 4 times the true error. पुढचा प्रश्न आहे, which of the following errors can be eliminated by taking mean of both phase observations? Options आहेत error due to imperfect graduations, error due to eccentricity of verniers, error due to imperfect adjustment of plate levels, error due to line of collimation not being perpendicular to horizontal axis. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, error due to line of collimation not being perpendicular to horizontal axis. पुढचा प्रश्न आहे, थिओडोलाइट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत tightening the capstan headed nuts of level tube, measurement of horizontal angles only, measurement of vertical angles only, measurement of both horizontal and vertical angles. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, मेजरमेंट ऑफ बोथ हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल्स. थिओडोलाइट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ बोथ हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल अँगल्स. पुढचा प्रश्न आहे, इफ अ ट्रायपॉड सेटल्स इन द इंटरवल दॅट इलॅप्सेस बिटवीन टेकिंग अ बॅक साइड रीडिंग अँड द फॉलोइंग फोरसाइट रीडिंग, देन द इलिव्हेशन ऑफ टर्निंग पॉइंट विल बी. ऑप्शन्स आहेत इन्क्रीज, डिक्रीज, नॉट चेंज, आयदर ए और बी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इन्क्रीज. If a tripod settles in the interval that elapses between taking a backside reading and the following foresight reading, then the elevation of a turning point will increase. पुढचा प्रश्न आहे, following is the term used in leveling while reduction of levels. Options आहेत zero circle, height of instrument, फोरबेअरिंग, लोकल अट्रॅक्शन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इज द टर्म यूज्ड इन लेवलिंग व्हाईल रिडक्शन ऑफ लेवल्स. पुढचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट द वर्टिकल ॲक्सिस इन हॉरिझॉन्टल प्लेन इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत ट्रान्झिटिंग, रिव्हर्सिंग, प्लंगिंग, स्विंगिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, स्विंगिंग. द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट द वर्टिकल ॲक्सिस इन हॉरिझॉन्टल प्लेन इज नोन ॲज स्विंगिंग. पुढचा प्रश्न आहे, इफ अल्टिट्यूड बबल इज प्रोवाइडेड बोथ ऑन इंडेक्स फ्रेम ॲज वेल ॲज ऑन द टेलिस्कोप ऑफ अ थिओडोलाइट, देन द इन्स्ट्रुमेंट इज लेवल्ड विथ रेफरन्स टू. आता 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. अल्टिट्यूड बबल ऑन इंडेक्स फ्रेम, altitude bubble on index frame if it is to be used as a level, altitude bubble on telescope, altitude bubble on telescope if it is to be used as a level. The correct answer is options आहेत only first, both first and fourth, only third, both second and third. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, both first and fourth. पुढचा प्रश्न आहे, अ लेवल लाईन इज अ. आता ऑप्शन्स आहेत हॉरिझॉन्टल लाईन, लाईन पॅरलल टू द मीन स्पेरॉइडल surface of earth,
line passing through the center of crosshairs and the center of the eyepiece, line passing through the objective lens and eyepiece of a dumpy or tilting level. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. A level line is a line parallel to the mean spheroidal surface of Earth. पुढचा प्रश्न आहे, which of the following is not the function of leveling head? ऑप्शन्स आहेत, to support the main part of the instrument, to attach the theodolite to the tripod, to provide a mean for leveling the theodolite, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, नन ऑफ द अबव. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ लेवलिंग हेड? तर या ठिकाणी जे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणतंही फंक्शन हे लेवलिंग हेडचं नाही. पुढचा प्रश्न आहे, द फॉलोइंग साइट्स आर टेकन ऑन अ टर्निंग पॉइंट. ऑप्शन्स आहेत, फोरसाइट ओनली, बॅकसाइट ओनली, फोरसाइट अँड बॅकसाइट, फोरसाइट अँड इंटरमिडिएट साइट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फोरसाइट अँड बॅकसाइट. फोरसाइट अँड बॅकसाइट आर टेकन ऑन अ टर्निंग पॉइंट. पुढचा प्रश्न आहे, द राइज अँड फॉल मेथड ऑफ लेवलिंग प्रोव्हाइड्स अ कंप्लीट चेक ऑन. ऑप्शन्स आहेत, बॅकसाइट, इंटरमिडिएट साइट, फोरसाइट, ऑल ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. The rise and fall method of leveling provides a complete check on backside, intermediate sight and foresight. पुढचा प्रश्न आहे, in an internal focusing type of telescope the lens provided is. ऑप्शन्स आहेत, concave, convex, plano-convex, plano-concave. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, concave. In an internal focusing type of telescope the lens provided is concave. पुढचा प्रश्न आहे, the horizontal angle between the true meridian and magnetic meridian at a place is called. ऑप्शन्स आहेत, azimuth, declination, local attraction, magnetic bearing. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, declination. The horizontal angle between the true meridian and magnetic meridian at a place is called declination. पुढचा प्रश्न आहे, which of the following errors can be neutralized by setting the level midway between the two stations? ऑप्शन्स आहेत, errors due to curvature only, errors due to refraction only, errors due to both curvature and refraction, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, एरर ड्यू टू बोथ कर्वेचर अँड रिफ्रॅक्शन. विच ऑफ द फॉलोइंग एरर कॅन बी न्यूट्रलाइज्ड बाय सेटिंग द लेवल मिडवे बिटवीन द टू स्टेशन्स? एरर ड्यू टू बोथ कर्वेचर अँड रिफ्रॅक्शन कॅन बी न्यूट्रलाइज्ड बाय सेटिंग द लेवल मिडवे बिटवीन द टू स्टेशन्स. पुढचा प्रश्न आहे, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड ऑफ लेवलिंग इज. ऑप्शन्स आहेत, मोर ॲक्युरेट दॅन राइज अँड फॉल मेथड, less accurate than rise and fall method, quicker and less tedious for large number of intermediate sites, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, क्विकर अँड लेस टीडियस फॉर लार्ज नंबर ऑफ इंटरमिडिएट साइट्स. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड ऑफ लेवलिंग इज क्विकर अँड लेस टीडियस फॉर लार्ज नंबर ऑफ इंटरमिडिएट साइट्स. पुढचा प्रश्न आहे, द लीस्ट काउंट ऑफ प्रिस्मॅटिक कंपास इज. ऑप्शन्स आहेत, 10 मिनिट, 30 मिनिट्स, 15 मिनिट्स, 20 सेकंद. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 15 मिनिट्स. द लिस्ट काउंट ऑफ प्रिस्मॅटिक कंपास इज 15 मिनिट्स. पुढचा प्रश्न आहे, इफ द मॅग्नेटिक बिअरिंग ऑफ सन ॲट अ प्लेस ॲट नून इन साऊथर्न हेमिस्फियर इज 167 डिग्री, the magnetic declination at the place is 77 degree north, 23 degree south, 13 degree east, 13 degree west. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 13 degree east. If the magnetic bearing of the sun at a place at noon in southern hemisphere is
167 degree, the magnetic declination at the place will be 13 degree east. पुढचा प्रश्न आहे, in leveling, for taking levels of ground, one of the following instrument is used. ऑप्शन्स आहेत प्रिस्मॅटिक कंपास, प्लेन टेबल, डम्पी लेवल, प्रिझम स्क्वेअर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डम्पी लेवल. इन लेवलिंग द टेकिंग लेवल्स ऑफ ग्राउंड one of the following instrument is used is dumpy level. पुढचा प्रश्न आहे, if the lower clamp screw is tightened and upper clamp screw is loosened, the theodolite may be rotated. आता ऑप्शन्स आहेत on its outer spindle with a relative motion between the vernier and graduated scale of the lower plate, on its outer spindle without a relative motion between the vernier and the graduated scale of a lower plate, on its inner spindle with a relative motion between the vernier and the graduated scale of the lower plate, and on its inner spindle without a relative motion between the vernier and the graduated scale of lower plate. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑन इट्स inner spindle without a relative motion between the vernier and the graduated scale of lower plate. पुढचा प्रश्न आहे, the prismatic compass and surveyor's compass. ऑप्शन्स आहेत give whole circle bearing of a line and quadrantal bearing of a line respectively. Both give QB of a line and WCB of a line. ऑप्शन सी आहे बोथ गिव्ह QB ऑफ अ लाईन आणि डी आहे बोथ गिव्ह WCB ऑफ अ लाईन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, द प्रिस्मॅटिक कंपास अँड सर्वेयर्स कंपास गिव्ह होल सर्कल बिअरिंग ऑफ अ लाईन अँड क्वाड्रँटल बिअरिंग ऑफ अ लाईन रिस्पेक्टिव्हली. पुढचा प्रश्न आहे, the principle of working of an optical square is based on. ऑप्शन्स आहेत रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, डबल रिफ्रॅक्शन, डबल रिफ्लेक्शन. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, डबल रिफ्लेक्शन. द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ ॲन ऑप्टिकल स्क्वेअर इज बेस्ड ऑन डबल रिफ्लेक्शन. पुढचा प्रश्न आहे, अ टेलिस्कोप इज सेड टू बी इन्व्हर्टेड इफ इट्स. ऑप्शन्स आहेत मिडवे बिटवीन आयपीस अँड ऑब्जेक्टिव्ह लेन्स, मच क्लोजर टू द आयपीस दॅन टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स, मच क्लोजर टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स दॅन टू द आयपीस, अँड एनिवेअर बिटवीन द आयपीस अँड ऑब्जेक्टिव्ह लेन्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मच क्लोजर टू द आयपीस दॅन द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. अ टेलिस्कोप इज सेड टू बी इन्व्हर्टेड if it is much closer to the eyepiece than to the objective lens. पुढचा प्रश्न आहे, which of the following instrument is used for measurement of angles. ऑप्शन्स आहेत जिओडायमीटर, टेलुरोमीटर, सेक्स्टंट, टेलिस्कोप. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, सेक्स्टंट. सेक्स्टंट is the instrument which is used for measurement of angles. पुढचा प्रश्न आहे, in leveling work the diagram or map shown here where each line is having points of equal elevations is called as. ऑप्शन्स आहेत कंटूर मॅप, सर्वे मॅप, टोपोग्राफिक मॅप, सर्वे मॅप. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कंटूर मॅप. पुढचा प्रश्न आहे, द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स ऑफ ॲन ऑप्टिकल स्क्वेअर शुड बी. ऑप्शन्स आहेत 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 45 डिग्री. द अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स ऑफ ॲन ऑप्टिकल स्क्वेअर शुड बी 45 डिग्री. पुढचा प्रश्न आहे, द राईज अँड फॉल मेथड. ऑप्शन्स आहेत is less accurate than height of instrument method, is not suitable for leveling with tilting levels,
provides a check on the reduction of intermediate point levels, quicker and less tedious for large number of intermediate sites. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. द राइज अँड फॉल मेथड प्रोव्हाइड्स अ चेक ऑन द रिडक्शन ऑफ इंटरमिडिएट पॉइंट लेवल्स. पुढचा प्रश्न आहे द डिफरन्स बिटवीन अ लेवल लाईन अँड अ हॉरिझॉन्टल लाईन इज दॅट. ऑप्शन्स आहेत लेवल लाईन इज अ कर्व्ड लाईन which while horizontal line is a straight line. Level line is normal to plumb line while horizontal line may not be normal to plumb line at the tangent point to level line. Horizontal line is normal to plumb line while level line may not be normal to the plumb line. Both are same. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. Level line is a curved line while horizontal line is a straight line. So that is the difference between a level line and horizontal line. पुढचा प्रश्न आहे the sensitivity of a bubble tube can be increased by. Options आहेत increasing the diameter of the tube, decreasing the length of bubble, increasing the viscosity of liquid, decreasing the radius of curvature of tube. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. increasing the diameter of the tube. The sensitivity of bubble tube can be increased by increasing the diameter of the tube. पुढचा प्रश्न आहे with the rise of temperature the sensitivity of a bubble tube. ऑप्शन्स आहेत decreases, increases, remains unaffected, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. decreases. With the rise of temperature the sensitivity of a bubble tube decreases. पुढचा प्रश्न आहे रिफ्रॅक्शन करेक्शन. ऑप्शन्स आहेत completely eliminates curvature correction, partially eliminates curvature correction, adds to the curvature correction, has no effect on curvature correction. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. partially eliminates curvature correction. Refraction correction partially eliminates curvature correction. पुढचा प्रश्न आहे a negative declination shows that the magnetic meridian is to the. ऑप्शन्स आहेत eastern side of the true meridian, western side of the true meridian, southern side of the true meridian, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. वेस्टर्न साइड ऑफ द ट्रू मेरिडियन. पुढचा प्रश्न आहे अ गेट गॅप इज फिटेड विथ. ऑप्शन्स आहेत क्रॉस स्टाफ, लेवल, चेन, प्रिस्मॅटिक कंपास. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. प्रिस्मॅटिक कंपास. अ गेट गॅप इज फिटेड विथ अ प्रिस्मॅटिक कंपास. पुढचा प्रश्न आहे in surveying when curvature of earth is taken into consideration then that type is called as. options आहेत chain surveying, geodetic surveying, plane surveying, contouring. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. geodetic surveying. in surveying when curvature of earth is taken into consideration then that type is called as geodetic surveying. पुढचा प्रश्न आहे द ग्रॅज्युएशन्स इन प्रिस्मॅटिक कंपास. आता या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आर इन्व्हर्टेड, आर अपराईट, रन क्लॉकवाईज हॅव्हिंग 0 डिग्री ॲट साऊथ, रन क्लॉकवाईज हॅव्हिंग 0 डिग्री ॲट नॉर्थ. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन्स आहेत फर्स्ट अँड थर्ड, फर्स्ट अँड फोर्थ, सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड फोर्थ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. फर्स्ट अँड थर्ड. द ग्रॅज्युएशन्स इन प्रिस्मॅटिक कंपास आर इन्व्हर्टेड अँड रन क्लॉकवाईज हॅव्हिंग 0 डिग्री ॲट साऊथ. पुढचा प्रश्न आहे द आर्गल ऑफ द पॉइंट ए विच इज ऑन द फ्लोवर इज 100 मीटर अँड द बॅकसाईड रीडिंग ऑन ए इज 2.455 meter. If the foresight reading on the point B
which is on the ceiling is 2.745 meter, the RL of point B will be. ऑप्शन्स आहेत 94.80 मीटर, 99.71 मीटर, 100.29 मीटर आणि 105.20 मीटर. आता मित्रांनो या ठिकाणी याचे एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने दिलेले आहे की सिन्स द स्टाफ ॲट द इलेवेटेड पॉइंट बी on the ceiling is held vertically inverted, therefore the RL of point B is equal to RL of A plus BS backside on A plus FS म्हणजे foresight on B. So therefore RL of A is equal to 100 plus BS on A is equal to 2.455 plus FS on B, that is 2.745. So addition of that three values 100 plus 2.455 plus 2.745, it will be equal to 105.20 meter. So that means RL of a point B will be equal to 105.20 meter. So therefore the correct answer will be option D, 105.20 मीटर. पुढचा प्रश्न आहे द परमिसिबल लिमिट ऑफ एरर इन चेनिंग फॉर मेजरमेंट ऑन रफ और हिली ग्राउंड इज. ऑप्शन्स आहेत 1:2000, 1:1000, 1:500 अँड 1:250. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1:2000. द परमिसिबल लिमिट्स ऑफ एरर इन चेनिंग for measurement on rough or hilly ground is 1:2000. पुढचा प्रश्न आहे the scale on which 3 dimensions can be measured is known as plane scale, diagonal scale, shrunk scale, comparative scale. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी comparative scale. The scale on which 3 dimensions can be measured is known as comparative scale. पुढचा प्रश्न आहे the error due to bad ranging is. ऑप्शन्स आहेत compensation, cumulative positive, cumulative negative, both B and C. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी cumulative negative, cumulative positive. पुढचा प्रश्न आहे sensitiveness of a level tube is designated by. ऑप्शन्स आहेत radius of the level tube, length of the level tube, length of bubble of level tube, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए रेडियस ऑफ लेवल ट्यूब. सेन्सिटिव्हनेस ऑफ अ लेवल ट्यूब इज डेसिग्नेटेड बाय रेडियस ऑफ लेवल ट्यूब. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट. आता ऑप्शन्स आहेत. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट. आता ऑप्शन्स आहेत error due to refraction may not be completely eliminated by reciprocal leveling. Tilting levels are commonly used for precision work. The least reading of leveling is always foresight. All of the above statements are incorrect. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी whatever statements in the options A, B and C are given, all that statements are incorrect. So all of the above statements are incorrect. पुढचा प्रश्न आहे डम्पी लेवल इज मोस्ट सुटेबल वेन. ऑप्शन्स आहेत द इन्स्ट्रुमेंट इज टू बी शिफ्टेड फ्रिक्वेंटली, फ्लाय लेवलिंग इज बीइंग डन ओव्हर अ लॉंग डिस्टन्स, मेनी रीडिंग्स आर टू बी टेकन फ्रॉम अ सिंगल सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी many readings are to be taken from a single setting of the instrument. Dumpy level is most suitable when many readings are to be taken from a single setting of the instrument. पुढचा प्रश्न आहे the difference of levels between two stations A and B is to be determined. For best results the instrument station should be. Options आहेत equidistant from A and B, closer to higher station, closer to lower station, as far as possible from the line AB.
तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. The difference of levels between two stations A and B is to be determined. For best results, the instrument station should be equidistant from A and B. पुढचा प्रश्न आहे कंटूर इंटरवल इज. ऑप्शन्स आहेत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्केल ऑफ द मॅप, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्लॅटनेस ऑफ ग्राउंड, लार्ज फॉर ॲक्युरेट वर्क्स अँड लार्जर इफ द time available is more. Larger for accurate works and larger if the time available is more. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्केल ऑफ द मॅप. कंटूर इंटरवल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्केल ऑफ द मॅप. पुढचा प्रश्न आहे an imaginary line lying throughout the surface of ground and preserving a constant inclination to the horizontal is known as. ऑप्शन्स आहेत कंटूर लाईन, हॉरिझॉन्टल इक्विव्हॅलंट, कंटूर इंटरवल अँड कंटूर ग्रॅडियंट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कंटूर ग्रॅडियंट. an imaginary line lying throughout the surface of ground and preserving a constant inclination to the horizontal is known as कंटूर ग्रॅडियंट. पुढचा प्रश्न आहे द सुटेबल कंटूर इंटरवल फॉर अ मॅप विथ स्केल 1:10,000 इज. ऑप्शन्स आहेत 2 मीटर, 5 मीटर, 10 मीटर, 20 मीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 2 मीटर. द सुटेबल कंटूर इंटरवल फॉर अ मॅप विथ स्केल 1:10,000 इज 2 मीटर. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. ऑप्शन ए आहे अ कंटूर इज नॉट नेसेसरीली अ क्लोज्ड कर्व. बी आहे अ कंटूर रिप्रेझेंट्स अ रिच लाईन इफ द कॉन्केव साइड ऑफ द लोअर व्हॅल्यू कंटूर लाईज टुवर्ड्स द हायर व्हॅल्यू कंटूर. ऑप्शन सी आहे टू कंटूर्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स डू नॉट क्रॉस ईच अदर एक्सेप्ट इन केस ऑफ ॲन ओव्हरहँगिंग क्लिफ. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबव स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टू कंटूर्स ऑफ डिफरंट एलिव्हेशन्स डू नॉट क्रॉस ईच अदर एक्सेप्ट इन केस ऑफ ॲन ओव्हरहँगिंग क्लिफ. याच्या व्यतिरिक्त सगळे बाकीचे स्टेटमेंट म्हणजे ए, बी हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न आहे A series of closely spaced contour lines represents a. ऑप्शन्स आहेत steep slope, gentle slope, uniform slope, plane surface. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, steep slope. A series of closely spaced contour lines represents a steep slope. पुढचा प्रश्न आहे डायरेक्ट मेथड ऑफ कंटूरिंग इज. ऑप्शन्स आहेत अ क्विक मेथड, adopting for large surface only, most accurate method, suitable for hilly terrains. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मोस्ट ॲक्युरेट मेथड. डायरेक्ट मेथड ऑफ कंटूरिंग इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड. पुढचा प्रश्न आहे इफ द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ अ वर्नियर इज लॉंगर दॅन द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ इट्स प्रायमरी स्केल द वर्नियर इज नोन ॲज. ऑप्शन्स आहेत डायरेक्ट वर्नियर, डबल वर्नियर, सिंपल वर्नियर, रेट्रोग्रेड वर्नियर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, रेट्रोग्रेड वर्नियर. इफ द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ अ वर्नियर इज लॉंगर दॅन द स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ इट्स प्रायमरी स्केल द वर्नियर इज नोन ॲज रेट्रोग्रेड वर्नियर. पुढचा प्रश्न आहे द मॅक्सिमम अलोवेबल लिमिट अप टू दॅट अ मेजरमेंट may vary from the true value is known as. ऑप्शन्स आहेत परमिसिबल एरर, रेसिड्युअल एरर, एक्सपेक्टेड एरर, सेफ एरर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, एक्सपेक्टेड एरर. पुढचा प्रश्न आहे ॲज पर इंडियन स्टँडर्ड द लेंथ ऑफ वन लिंक इन 30 मीटर चेन शुड बी. ऑप्शन्स आहेत 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 20 सेंटीमीटर.
As per Indian standard, the length of one link in 30-meter chain should be 20 centimeter. पुढचा प्रश्न आहे, in direct method of contouring, the process of locating or identifying points lying on a contour is called as ranging, centering, horizontal control, vertical control. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वर्टिकल कंट्रोल. पुढचा प्रश्न आहे, इन द क्रॉस सेक्शन मेथड ऑफ इनडायरेक्ट कंटुरिंग द स्पेसिंग ऑफ क्रॉस सेक्शन्स डिपेंड्स ऑन. आता 3 स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. कंटूर इंटरवल, स्केल ऑफ प्लान, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्राउंड. द करेक्ट आन्सर इज, आता ऑप्शन्स आहेत ओनली फर्स्ट, फर्स्ट अँड थर्ड, सेकंड अँड थर्ड, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ऑल दीज स्टेटमेंट्स आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ कंटुरिंग इज मोस्ट सुटेबल फॉर अ हिली टेरियन. ऑप्शन्स आहेत डायरेक्ट मेथड, स्क्वेअर मेथड, क्रॉस सेक्शन्स मेथड, टॅचिओमेट्रिक मेथड. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, टॅचिओमेट्रिक मेथड. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. आता 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कंटूर इंटरवल ऑन एनी मॅप इज केप्ट कॉन्स्टंट. डायरेक्ट मेथड ऑफ कंटुरिंग इज चीपर दॅन इनडायरेक्ट मेथड. Intervisibility of a point on a contour map cannot be ascertained. Slope of a hill cannot be determined with the help of contours. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कंटूर इंटरवल ऑन एनी मॅप इज केप्ट कॉन्स्टंट. सो दॅट इज द ओनली स्टेटमेंट विच इज करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, क्लोज्ड कंटूर्स with higher value inwards represents a. Options आहेत depression, hillock, plane surface, none of the above. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, hillock. पुढचा प्रश्न आहे, कंटूर इंटरवल इज द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन 2 consecutive contours, the horizontal distance between 2 consecutive contours, the vertical distance between 2 points on same contour, the horizontal distance between 2 points on same contour. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन 2 consecutive contours. पुढचा प्रश्न आहे, बेंचमार्क इज एस्टॅब्लिश्ड बाय हिप्सोमेट्री, बॅरोमेट्रिक लेवलिंग, स्पिरिट लेवलिंग, ट्रिग्नोमेट्रिकल लेवलिंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, स्पिरिट लेवलिंग. बेंचमार्क इज एस्टॅब्लिश्ड बाय स्पिरिट लेवलिंग. पुढचा प्रश्न आहे, द टाईप ऑफ सर्वेइंग विच रिक्वायर्स लिस्ट ऑफिस वर्क इज टॅचिओमेट्री, ट्रिग्नोमेट्रिकल लेवलिंग, प्लेन टेबल सर्वेइंग, थिओडोलाइट सर्वेइंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्लेन टेबल सर्वेइंग. पुढचा प्रश्न आहे, इंटरसेक्शन मेथड ऑफ डिटेल्ड प्लॉटिंग इज मोस्ट सुटेबल फॉर. ऑप्शन्स आहेत फॉरेस्ट्स, अर्बन एरियाज, हिली एरियाज, प्लेन्स. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हिली एरियाज. पुढचा प्रश्न आहे, इफ इन अ क्लोज्ड ट्रॅव्हर्स द सम ऑफ द नॉर्थ लॅटिट्यूड्स इज मोर दॅन द सम ऑफ द साऊथ लॅटिट्यूड्स अँड ऑल्सो the sum of west departures is more than the sum of the east departures, the bearing of the closing line is in the. ऑप्शन्स आहेत NE quadrant म्हणजे नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट, साऊथ ईस्ट क्वाड्रंट, नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट, साऊथ वेस्ट क्वाड्रंट. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, साऊथ ईस्ट क्वाड्रंट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण सर्वेइंग ह्या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्न पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओचे
नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.